इथेच या गोदामाईच्या काठी बसून कित्येकदा मी तासन तास फक्त विचार करत बसायचो. अविश्रांत कष्टाची तयारी होतीच, पण ते कष्ट कसे आणि कुठे करायचे हे ठरत नव्हते. पैलवानकी तर पाठीमागे सोडली होती. मग मार्ग निवडला वाडवडिलांनी दाखवलेल्या पारंपरिक व्यवसायाचा, सोने कारागिरीचा. शारीरिक कष्टाबरोबर मानसिक श्रमाचीही कसोटी इथं लागणार होती. कष्ट करत गेलो, माणसं जोडत गेलो. माणसं जोडायची तर व्यवसायात गुणवत्ता, पारदर्शकता, विश्वास हे हवेतच. पण सगळ्यात महत्त्वाचे होते ते माणसांची बंध तयार करण्याची मानसिकता. आणि मला हे नव्यानं शिकण्याची गरज नव्हती, कारण मला आयुष्यात इतर काही गोष्टींपेक्षा माणसं महत्त्वाची होती, आहेत आणि राहतील. सोने कारागिरीचा व्यवसाय जसा तत्वांमुळे बहरला, तसा तो बहरला माणसांच्या आपलेपणामुळं, प्रोत्साहनामुळे. आणि आयुष्यात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. पर्व अविश्रांत क्षणांचे, पर्व सुवर्ण क्षितिजाचे.